काय सांगाल साहेबांची तब्येत कशी आहे? साहेबांची डॉक्टरांनी काय सांगितलं? तब्येत अत्यंत उत्कृष्ट आहे, काही कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. काल त्यांना खोकला जास्त होता म्हणून ॲडमिट केलं आणि सगळे इन्व्हेस्टिगेशन्सही झालेत आणि कुठल्याही याच्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि त्यांना आराम करायचा आहे. एक दिवस आराम करण्यासाठीच हॉस्पिटलमध्ये आहेत. अदरवाईज कुठलेही ऑक्सिजन वगैरे काही कुठले प्रॉब्लेम नाही आहेत. अत्यंत स्वस्थ असे साहेब आहेत. छान रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर म्हटलेले की पुढची ट्रीटमेंट करण्यात येणार आहे. डिस्चार्ज आता एखाद दिवस घेतील, कारण थोडंसं अजून 24 तास होत आहेत. तर एखाद दिवस ते राहतात ना, इन्व्हेस्टिगेशन चालू असतात, त्याचे रिपोर्ट्स येण्याचे बाकी असतात. अदरवाईज पूर्णतः नॉर्मल आहेत साहेब, कुठलीही काळजीचं कारण नाही. पक्षासाठी फोन आला होता, पंतप्रधानांनी फोन केला होता, काय बोलणं? मला माहिती नाही काय बोलले ते. पंतप्रधानांचा फोन आल्याचंही मला माहिती नाही, त्यामुळे मी काय त्याच्या बाबतीत सांगणार तुम्हाला. काल रोहित दादांनी यानंतर आज हॉस्पिटल प्रशासनाने देखील आवाहन केलं कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी करू नका असं. हो, भेटायचं यासाठी नाही आहे की साहेबांना भेटलं तर ते बोलतात, राहत नाही, त्यांना कार्यकर्त्यांबरोबर बोलतात आणि बोललं की त्रास होऊ शकतो. खोकला आहे त्यामुळं त्यांना, त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साहेबांची जी प्रेमी मंडळी आहेत त्यांना अपील केलेलं आहे की त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन साहेबांना त्रास देऊ नये, भेटू नये. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.